वास्तविकरित्या सेंदूर सनीचा जो घोटाळा बाहेर आला तो इतका मोठा आणि व्यापक आहे. आतापर्यंत जे आम्ही होमवर्क केले आहे 5 राज्यापर्यंत याची गँग जी आहे याचे कॉन्टॅक्ट आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी आता मागे खूप मोठं षडयंत्र आहे. त्यांनी पूर्ण सिस्टम हॅक केलेली आहे. आता आज आणखीन एक गावातला घोटाळा बाहेर आला. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका गावाची लोकसंख्या 15 आहे, पण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 2025च्या 3 महिन्यात 15,570 जन्म नोंदी झाल्या. यांचं वय 20, 30, 40, 50 यातला एकही माणूस त्या गावात किंवा महाराष्ट्रातला नाही. म्हणजे पहिलं सेंदूरसनी, नंतर भवानी, नंतर जळगाव जिल्ह्यातलं पारोळाचं ते एक आता 4 गावात हा घोटाळा. उत्तर प्रदेशमध्ये पण 6 ठिकाणी हेच या टीमनी केलेला घोटाळा समोर आला आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात महाराष्ट्राचे DG पोलीस व मुख्य सचिवांना पण लक्ष घालायला सांगितलं आहे. आज यवतमाळ येथे येण्याचे 2 कारणं. एक, यवतमाळचे जे सगळे अधिकारी आहेत, म्हणजे पोलीस असो, महसूल, जिल्हा परिषद, त्यांनी हा घोटाळा बाहेर निघाल्यानंतर गेल्या 1.5 महिन्यात जे मेहनत केली, अनेक राज्यात त्यांच्या टीम गेल्या आणि या घोटाळ्याचा मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी त्यांचा अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि याच्यामुळे हा घोटाळा पूर्ण नॅशनल स्वरूपात आहे हे पण समोर आलेलं आहे. मुद्दा असा आहे की ती जी SIT आहे त्याचं कार्य जे आहे हे सायबर म्हणजे हॅक कसं केलं जाते काय. दुसरं जे आहे ते फील्डमध्ये आता जिथे जिथे घोटाळे झाले आहेत त्यांच्या टीम जातात, इथले SP पाठवतात, कलेक्टर, CEO. तर या पासपोर्ट याचा उपयोग पासपोर्टपासून कसं फोर्जरी केली जाते, वरचं नाव बदललं जाते, महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश केलं जाते, तर डोमिसाईलपासून पासपोर्टपासून बेनामी फंड ट्रान्सफर सगळ्या प्रकारच्या 5 राज्य तर आलेच आहेत. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जे आता इन्व्हेस्टिगेशन करतोय ते जे करतायत त्यांचा पण जे लाभार्थी आहेत, म्हणजे आज जे 50,000 नावं आली आहेत ना, हे 50,000 पैकी महाराष्ट्राचे 5,000, 2,000, 4,000 असेल, 40,000 बाहेरचे आहे. हे कोण आहे, कशासाठी केलं? त्या स्लीपर सेलची माणसं तयार केली जातात का? घोस्ट आयडेंटिटी तयार केली जात आहे का? अतिरेक्यांसाठी हे बनवलं जात आहे का? या सगळ्यांचा तपास याचा DG महाराष्ट्र जे DG पोलीस आहे ते स्वतः पण या प्रकरणात लक्ष देणार आहे. नंतर संजय राऊतांनी जे आहेत ते प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत. दादांचा मृत्यू संशयास्पद आहे आणि ऑपरेशन लोटसचा हा भाग आहे का? भाजपच्या विरोधात जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो असा आरोप त्यांनी केलेला आहे. काही लोक पक्ष आणि स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी ज्वलंतपणात गेला. आता ठाकरे सेना तर साफ झाली, छोट्या ठाकरेला पण बुडवलं. तर म्हणून स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि पक्षाला जिवंत TV वर ठेवण्यासाठी अशा प्रकारची वल्गना करत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं हेच योग्य आहे. धोका असल्याचं म्हटलं मी म्हटलं ना, अरे त्यांना TV वाल्यांनी जिवंत ठेवावं म्हणून ते करतात. आता त्या उत्तरात देण्याची गरज नाही आहे. काल सभागृहामध्ये जे आहे ती मला असं वाटतं की त्याचं उत्तर तिथल्या तिथे देण्यात आलं आहे आणि आणखीन पण गरज असेल तर त्याची स्पष्टता पार्लमेंटमध्ये संरक्षण मंत्री, गृहमंत्री करणार. जन्म नोंदी घोटाळा आहे तो वेगवेगळा. पहिला जो आपण गेल्या वर्षी काढला तो तहसीलदारद्वारा झालेला घोटाळा. आता हा सिस्टम हे करून आंतरराष्ट्रीय
आंतरराज्य तर आहेतच, यात फॉरेनचं फंडिंग पण असू शकते, तर हा सेकंड पार्ट आहे. आणखीन यात एक तिसरा पार्टचा पण घोटाळा आहे. मुद्दा असा आहे की बाहेरून लाखोच्या संख्येत घुसखोर बांगलादेशी रोहिंग्या येतात आणि इथेच बसतात. ते अशा प्रकाराने जन्म प्रमाणपत्र मिळून भारताचे नागरिक बनतात. ही खतरे की घंटी आहे. थँक्यू. प्रत्यारोप दोन्ही गटाकडून होताना दिसत आहे. कुठेतरी भाजपचा विरोध असल्याचा सूर जो आहे तो या ठिकाणी शरद पवार गटाकडून केला जातोय. परिस्थिती अशी आहे की अजित पवार राष्ट्रवादी पक्षात नेत्यांना कार्यकर्त्यांना जे वाटते ते बोलणार. बेगानी साधी में अब्दुल्ला दिवाना आता संजय राऊत चाललंय. त्या दोन्ही पक्षाला एक यायचं नाही यायचं ते ठरवणार. महाराष्ट्राकडे अशा